And let me tell you guys, you are not ready for this. Come. तर गाइज हा आहे आमचा Pinterest वाइब्स बेडरूम. खूप पिंकी पिंकी बाबी वाइब्स आहे. इथे बघू शकता खूप जास्त प्रिटी वाटते आमचा बेडरूम. आम्हाला बेडरूम खूप जास्त आवडतो आमचा. आणि गाईज आता तुम्ही आम्ही खूप मेहनत घेतली आहे कसं आम्हाला हवं ते आता तुम्हाला आम्ही एक एक करून दाखवतो. जिथून आहे आमच्या बेडरूमची एंट्री. तर सर्वात पहिले तर आम्ही सांगतो जसं की तुम्ही आधीच्या ब्लॉग्स मध्ये पण बघितलेलं आहे आमचा बेडरूम खूप छोटा छोटा वाटत होता. आमचा आधी इथे वॉर्डरोब होता तो आम्ही आता इथे केला आहे नवीन डायरेक्टली बाजूला. हा डायरेक्ट बाजूला. आणि ह्या वेळेला आम्ही खूप जास्त विचार करून ह्याची सगळ्याची प्लेसमेंट केली आहे. सो इथे आहे हा वॉर्डरोब जो कलर पिंक पण नाहीये. याचा कलर पिंक पण नाहीये म्हणजे काही वेगळाच कलर आहे. आम्ही तो ब्लश कलर आणि त्याच्यामध्ये ही डिझाईन बघताय जसे की सोनलने स्टार्टिंगला म्हटलं पिंटरेस्टी आमचा वाइब्स आहे कारण की पिंटरेस्ट मधूनच आम्ही चूज केलेलं आहे. आणि ही डिझाईन बघू शकता. हे सगळं आम्ही जे आमचे कार्पेंटर होते त्यांना आम्ही सगळं सांगितलंय की आम्हाला डिट्टो असंच हवंय. आणि एक एक डिटेलिंग बघू शकता इथे. हे सगळं गोल्डन जसं की हे व्हाईट आणि आता होता पिंक शेड आहे. तर आम्ही आता इथे डिसाइड केलं की गोल्डन पट्टी लावूया. सो इथे रोज गोल्ड टाइप गोल्डन पट्टी मध्ये आहे. इथे पण हँडल आम्ही केलेलं आहे. आणि इथे पिंक इथे व्हाईट आणि तसंच आम्ही इथे पण केलंय. सो ही जी पूर्ण डिझाईन आहे ती खूप छान वाटते. तिथे तुम्ही बघताय डोरच्या बाजूची वॉल आहे त्याचा आम्ही शेड हा ओरॅकल समथिंग ओरॅकल शेड आहे हा. आणि आम्हाला ब्लू पण नको होता आणि एशियन पेंट्स मधला ओरॅकल. आम्हाला ब्लू पण नाही पाहिजे होता पर्पल पण पाहिजे होता काहीतरी ग्रे पण पाहिजे नव्हता वेगळा. हा जो कलर आहे ना आणि तोच टिट्टो मिळाला. हे आम्ही सिरियसली बोलतोय. आम्ही असं म्हणजे बडाया मारायचे म्हणून आम्ही नाही बोलतो. खरंच कारण की ही गोष्ट आम्ही विचार करूनच केली कारण की एकदाच आपण घर करतो सारखं सारखं इन्व्हेस्ट नाही करत. जे आधी केलेलं जो आधीचा बेडरूम होता तो खरंच खूप जास्त म्हणजे काही नव्हतंच. खूप जास्त स्टोरेज खाल्लेला त्या रूमने. सो म्हणून खूप जास्त कमी स्पेस वाटत होता. आणि यावेळेला प्रॉपर झालं. आणि हे लिव्स बघतात ना हे पण सोनलची आयडिया आहे गाईस. हा हे पण मे बी सोनल का दिमाग आहे. हे पण जी डिझाईन आहे ती पण ह्यांना मी चॉईस करायला सांगितलेली ती चॉईस केली. त्यानंतर हे छान दिसतंय हा वॉल सुद्धा. चला आता येऊया फेवरेट म्हणजे ड्रेसिंग रूम ड्रेसिंग टेबल गाइस. आणि ऍक्च्युली हा आमचा ड्रेसिंग टेबल नाही हा ड्रेसिंग रूम भी होगा. ऍक्च्युली गाइस हा आमचा ड्रेसिंग टेबल नाही ड्रेसिंग बेड आहे कारण की आमचा जो बेड आहे तो सोफा कम बेड आहे. सो ते ओपन होतं ना तर आम्ही बेडवर बसून आम्ही ते जे पण काय स्किन केअर मेकअप काही ते करतो म्हणून खूप डोकं लावून केलेलं आहे. ऍक्च्युली हे पार्ट आम्ही वॉर्डरोबच्या बाजूलाच करणार होतो. एल शेप तुम्ही बघाल तर एल शेप मध्ये बट आम्ही एल शेप मध्ये नाही केलं. इसमें थोडा मेहनत दिमाग लगा. इथे आमचा या साईडला बेड होता जो मी डिसाइड केला मला आता हा बेड नको काहीतरी ड्रास्टिक चेंज वाटला पाहिजे बेडरूम चेंज झाला पाहिजे. त्याच्यामुळे बेड आम्ही समोर घेतला आणि इथे आम्ही ड्रेसिंग टेबल घेतलं. आणि कसं ते जे एल शेप करणार होतं त्याच्या पण साईडला बेडच आला असता. सो असा स्पेस आम्हाला भेटला असता. आता ओपन आहे स्पेस. आता असं पण भेटतो असं पण भेटतो. सो छान झालं. आणि हे आम्ही एका रात्रीत ठरवलं म्हणजे एका रात्री मी झोपलेली आणि झोपताना मला हे आठवली या साईडला झोपली आणि मग दीदी उठून म्हणते आपण असं केलं तर. आणि मी रात्रीत उठली. ह्यात पण सीन आहे आमचा की मी रात्रीच उठली आणि सोनलला उठवून सांगितलं की सोनल असं असं करायचंय तू उद्या जाऊन मम्मीला सांग. आणि मग म्हणजे ठीक आहे चल बघू. आणि मग खरंच छान झालं. बरं झालं हे केलं आम्ही. सो बघू शकता. बेस्ट पार्ट इज ऑफकोर्स मिरर तर असलाच पाहिजे. हे कलर पण सेम आम्ही वॉर्डरोबच बोल तू. हे कलर सुद्धा सेम आम्ही वॉर्डरोबचाच मॅच केलं. आणि इथे हा आहे स्लायडिंग डोअर. इथे नाही इथे आम्ही सगळे वन पीस वगैरे ठेवलेले आहेत.
आणि त्यानंतर इथे आहे स्किन केअरचा ड्रॉर आहे, ते पण आम्ही तुम्हाला आता नाही दाखवणार. ते पण मी मेस केलेलं आहे, सोनाली मस्त लावलेलं. मी इतका छान पूर्ण ऑर्गनाइज केलेलं ड्रॉर जेव्हा झालेलं ना तेव्हाच, आणि हिने पूर्ण बिघडून टाकलं यार, म्हणून मी तुम्हाला दाखवू नाही शकत. आणि परत आता मला ऑर्गनाइज करायला टाइम नव्हता. त्यानंतर खाली इथे सुद्धा स्टोरेज आहे असं, सो हा असा, आणि वरती सुद्धा ओपन करायचं स्टोरेज. त्यानंतर कारण की जास्त स्पेस खाऊ नये त्याच्यासाठी नाही, ऍक्च्युली काय झालेलं, इथे तर आम्हाला स्पेस पाहिजेलच होता. इथे आम्हाला ऑफकोर्स आमच्या या वॉर्डरोब मध्येच नाही राहणार होते कपडे, म्हणून आम्हाला एक तर अजून एक पाहिजे होतं. पण हे खास केलं मम्मीने पप्पांसाठी, कारण पप्पांचं इथे स्टोरेज राहण्यासाठी केलंय. आणि ते खाली सुद्धा शेल्फ्स केलेत जिथे आम्ही काही ठेवू शकतो. इथे असं तुम्ही सुद्धा असं अशा टाइप मध्ये डिझाईन मध्ये तुम्ही करू शकता. आणि सगळं आमचं हे वुडनचं आहे, A1 क्वालिटी. हे सगळं आमचं वुडनचं आहे, A1 क्वालिटी. त्याच्यामुळे आमचे खूप जास्त एक्सपेन्स गेलेत. जर तुम्हाला एक्सपेन्सेस जाणून घ्यायचे असतील सगळं एक एक वस्तूंचं, तर त्याच्यासाठी पण कॉमेंट करा. मी एक एक इन डिटेल व्हिडिओ ब्लॉग बनवेन त्याच्यासाठी. तिथे सुद्धा हँडल आम्ही गोल्डन कलर मध्ये दिलाय, आणि कसा लुक येतो, गोल्डनने असं लुक येतो, सो म्हणून भारी वाटलंय. तर गाईज इथे आहे आमचा बेड, आणि इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा बॅकग्राऊंड आहे. तीच आम्ही डिसाइड केलं की आम्हाला काहीतरी पिंटरेस्टी हवंच आहे, त्याच्यामुळे आम्ही हे पूर्ण सजवलेलं आहे. तुम्हाला जसं दाखवलं की आमच्या म्हणजे बेडच्या समोरच हा ड्रेसिंग टेबल आहे, तिथे मिरर आहे. सो आम्ही जेव्हा पण मिरर मधून व्हिडिओज घेणार तर पाठी छान बॅकग्राऊंड असा पाहिजे होता आम्हाला, कारण की ऑफकोर्स वी आर कॉन्टेंट क्रिएटर, सो म्हणून आम्हाला काहीतरी छान बॅकग्राऊंड पाहिजेलच असणार. आणि सो म्हणून आमचे जे पण युट्यूब व्हिडिओ आता तुम्हाला बघायला भेटणार आहे त्याच्या पाठी तुम्हाला प्रत्येक बॅकग्राऊंड वेगवेगळ्या दिसणार आहे. आता इथे हे शेल्फ्स बनवले. ऍक्च्युली असं आमचं डिसाइड होतं की काहीतरी आम्हाला इथे शोपीस किंवा काहीतरी युनिक गोष्टी ठेवायच्या आहेत, म्हणून आम्ही इथे चेंजेस सारखं करू शकतो, म्हणून त्याच वुडनने आम्ही सेम हे शेल्फ्स लावून घेतले होता ना, त्याच आम्ही इथे शेल्फ्स लावले. आणि हा फेदर तर भाई ये तो मेरा फेवरेट है, ये मैंने हे मी चॉईस केलेलं पहिलेच. आणि आम्ही जेव्हा पप्पांचा लॅम्प घ्यायला गेलेलो तेव्हा मी बघितलं, अँड देन वी डिसाइडेड की मला हे बेडरूमला माझ्या बेडच्या वरती मला हवंच आहे काही करून. अँड ह्याच्यात पण तुम्हाला मी दाखवते काय आहे युनिकनेस ह्याच्यात. ह्यात आता तुम्ही बघताय हा वॉर्म कलर आहे, आणि गाईज इथे आहे कूल कलर म्हणजे व्हाईट कलर. त्यानंतर इथे आहे ऑफ व्हाईट. तर गाईस ह्याचा जो पाठचा वॉल आहे तो आम्ही विचार केलेला व्हाईट मध्ये, पण व्हाईट मध्ये जर केला असता तर मग हे जे छान दिसतंय एवढा ह्याला लुक आलाय तो आला नसता फेदरला. व्हाईट कलर मध्येच आहे म्हणून. तर मग आम्ही विचार केला, म्हणून आम्ही हा कलर चूज केला. आणि मग ह्याच्यामुळे हे असं पूर्ण मून सारखं वाटतंय, मून वरती कसं असतं तसं. रात्री पण एक छान वाटत. आणि हे सगळं दीदीने मिशोवरून मागवले फेक प्लांट्स. आणि तिथे पण बघू शकता गौतम बुद्धांची मूर्ती आहे, ती पण मला एका फॅनने दिलेली. सो जसं की मी म्हटलं मी फॅन्सच्या गोष्टी बऱ्याच काही प्लेस केलेल्या आहेत. आणि असं हे मनी प्लांट थोडं वायर आम्हाला हाईड करायची होती, म्हणून त्याच्यासाठी पण आम्हाला अजून खूप काही गोष्टी करायच्या आहेत. एस्थेटिक साठी आम्ही मनी प्लांट ते लावलंय, आणि ते आम्ही वेगवेगळं काही आम्ही ठेवू शकतो. आणि जसं की एवढे चेंजेस केले, सो आम्ही डिसाइड केलं की आमचे मॅट्रेस पण चेंज करूया, म्हणून आम्ही स्लीपवेल मधून जसं की ब्लॉग मध्ये बघितलंच आहे तुम्ही, स्लीपवेलची आम्ही मॅट्रेस घेतली. सो लेट्स मूव्ह टू दिस पार्ट. याबद्दल सोनल हे तर भाई फेवरेट, कारण की इथून जे व्हिडिओज आम्ही शूट करतो त्याचं बॅकग्राऊंड पण खूप जास्त छान दिसतंय, आणि त्याचं जे साईडचा जो लुक आहे तो पण भारी दिसतो. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे ग्लॅम सिस्टरचा जेव्हा आम्ही सुरुवात केली युट्यूब चॅनलची तेव्हाच आम्हाला हे रिसीव्ह झालेलं, आणि तेव्हापासून हे आहे आमच्या सोबत. आणि म्हणून आम्ही हे इथे प्लेस केलं, आणि त्याचा पण लुक खूप छान वाटतंय. त्यानंतर त्याची पण वायर होती, सो आम्ही तिथे सुद्धा मनी प्लांटचं हाईड करून टाकलंय ते प्लांट. आणि गाईज हा प्लांट जो आहे तो पण मी मिशोवरून मागवलेला आहे. त्याच्यासोबत खाली पॉट आहे, ते पण मी वेगळं मिशोवरून मागवलेलं आहे.
दिस Fake गिव्स plant आहे, हा फेक प्लांट्स आहेत आणि हे खूप एस्थेटिक वाइब्स देतं. तर इथे उभे राहून जे आम्ही शूट करू, भलेही आम्ही मिरर मधून शूट करू किंवा असं शूट करू, तरी ते खूप छान एक लुक देणार आहे पूर्ण. म्हणजे हे घेतल्यापासून म्हणजे खूप छान आहे, कारण की आम्हाला जिथे पाहिजे तिथे आम्ही ठेवू शकतो. हा, सो तुम्हाला पण परचेस करायचं असेल तर तुम्ही करू शकता. इथे आम्ही ऍक्च्युली काहीच नाही ठेवणार होता, हा नॉर्मल वॉल असणार होता, बट त्यानंतर मग एकच मग मिरर झाला असता, म्हणून मग मिरर इथे वॉल मिरर आम्ही केला, जो हा मम्मीनी सांगितला. आणि त्याचा हा, कारण की आमच्या फक्त बेडच्या समोर होता डायरेक्ट, म्हणून मग आम्ही इथे असा फुल लेंथ मिरर, फुल लेंथ नाहीये बट या, आणि त्याचं हा, आणि त्याचा आम्ही राऊंड शेप मध्ये केलं, सो त्यामुळे एक छान लुक येतो. ती माझी आयडिया होती. प्रत्येकाचं काय बोलतात, सगळ्यांचं योगदान आहे आमच्या या घराला. तुझा आवाज नाही आला तर फक्त माझं योगदान आहे, फक्त मम्मीचं योगदान आहे या घराला. कारण का हे सगळं सजवण्यामागे फक्त माझा हात आहे. ह्यांनी फक्त काम सिलेक्ट केलंय, हे करायचंय, पण त्याला पूर्ण कसं मोलात आणायचंय, त्याला सजवायचं काम माझं आहे ते. अच्छा, ओके, चला गाईज, थँक्यू आम्हाला एवढं सुंदर घर दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. मी त्याला समजलं, हे तुझंच आहे ना घर. येस, हा होता आमचा बेडरूम, आणि वी ऍब्सोल्युटली लव्ह आवर बेडरूम. तुम्हाला सुद्धा आवडलाच असेल वॉर्डरोब आणि हे सगळ्या गोष्टी बघून. आणि मी बोलत असतो ना, का म्हणते? बोलते, आणि त्यात तुम्हाला तो आवडला असेल कमेंट करून सांगा. एसीने लागून. आणि बेडच्या बाजूला तिथे विंडो आहे, विंडो पण आहे, त्याला आम्ही ग्रे कर्टन दिले. आम्ही कर्टन तसं पण चेंज करू शकतो. आणि वरती AC तिथे तेच, आणि आम्ही लाईट सुद्धा लावली अशी की खूप जास्त प्रकाश भेटेल त्या लाईटमुळे. बंद करून मी एकदा दाखवतो, जसं काही दिसणारच नाही बंद करून. गाईज, आमचा जो कॅमेरा अँगल आहे त्यासाठी प्लीज जरा बेअर विथ अस, कारण की मम्मी शूट करते, सो म्हणून थोडस कॅमेरा आम्ही अर्धा दिसणार, आमची मुंडक्या दिसणार. बट कसं वाटलं तुम्हाला सांगा. आणि आता चला, अजून किचन पण आहे. किचन मध्ये जास्त काही रेनोव्हेट केलेलं नाहीये, तिकडे फक्त वॉल पेंट्स केलेले आहेत, आणि ऑलरेडी कलर आहे, ती पण व्हाईट कलर आहे, आणि थोडेफार प्रिंट्स केलेत. आणि मम्मीने ते ऑलरेडी तिचं मॉड्युलर किचन बनवलेलं, फुल रेड व्हाईट आधीच बनवलेला. तेव्हा एवढं नॉलेज नव्हतं, आणि मी पण लहान होती, सो मला पण जास्त काय माहिती नव्हतं. काय असं काय करते, मीच सांगितलेलं. आणि ऍक्च्युली तो तिकडचा ग्रे कलर होता, मीच सांगितलेला. बट त्यानंतर मम्मीला पाहिजे होतं रेड मध्येच पाहिजे होतं किचन, तेव्हा मम्मी ऐकायची नाही आमचं. तेव्हा मम्मी नाही, रेड किती छान वाटतो, म्हणून आमचा किचन रेड मध्ये झाला. तर आम्ही ते रिनोव्हेट नाही केलं, पैसे संपले. किचन मधलं रेड ट्रॉली, मग तेच रेड नाही, व्हाईट नाही, तो येलोइश ग्रे. नाही, फुलं वरचा वाला दिसतोय कुठे, दिसतंय. तर गाईज, एस्थेटिक मध्ये नाही बसत. हे तुमचे दिसतंय, हे मी केलंय म्हणून तुम्हाला दिसतंय. काय हे काय नाही चल, भांडण होणार. हे आरशाच्या वरती लावायचं मी दाखवलं, हे इथे हे नाही मीच हे केलं. नाही दिसत तुझ्या गाईज, हे ग्लॅम सिस्टर्स ह्याच्यावरती लावायचं मम्मीने डिसाईड केलं, आणि हे सगळं मी डिसाईड केलं. 3 पट्ट्या मी लावायच्या, कशा लावायच्या ते पण माझीच प्लेसमेंट होती. नाही, माझी प्लेसमेंट होती. जाऊ दे, मला पडायचं तुम्हीच भांडा. मेरा घर है, मेरा हो गया बेडरूम, तेरा है नाही ना, अभी तू जाएगी. आणि गाईस, नवीन स्लीपवेलचं हे पण केलं, ते पण फक्त माझ्यासाठी. असं मला बोलायचंय. आता मी एकटीच झोपणार आहे, मी येणार. चला गाईस, येस, अजून 2-3 वर्ष आहे दीदी, डोंट टेक टेन्शन. बिचारे
सगळ्यांचा हार्ट ब्रेक झालेला, आता परत जॉईन झाला. सो गाईज हाच होता आमचा होम टूर. आम्ही किचन नाही दाखवते कारण त्यात काही चेंजेस नाही केले जास्त, म्हणून ते तुम्हाला माझ्या कुकिंगच्या ब्लॉग्स मध्ये बघायला मिळेल. आता मी कुकिंग व्हिडिओज बनवणार आहे. कुकिंग आता मास्टर शेफ कोमल चव्हाण. बनवशील तेव्हा खरं दिसेल किचन, नाही बनवलंस तर कसं काय दिसेल किचन. दिसेल, बनवेन ना. म्हणून गाईज कमेंट करून सांगा दीदीला आता तू बनवायला घे सगळे फूड्स आणि छान छान फूड्स आम्हाला ब्लॉग दे. नक्कीच. दॅट्स इट. आजचा होम टूर हाच होता. आय होप तुम्हाला आमचं घर आवडलं असेल, कारण की आम्हाला प्रचंड आवडलेलं आहे. खूप जास्त आवडलंय, जसं पाहिजे होतं, मॉडर्न प्लस विंटेज वाइब्स. एक ड्रीम हाऊस होतं, आम्ही डिसाइड केलेलं, कारण की हेच ड्रीम होतं. हेच ड्रीम होतं आणि ते ड्रीम झालेलं झालंय. जे पण आहे, वॉर्डरोब असो, टीव्ही युनिट असो, जे काय होतं ते परफेक्ट झालेलं आहे. सो म्हणून आम्हाला खूप जास्त आवडला. तुम्हाला आवडला असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आता तर तुम्हाला छान छान व्हिडिओज, रील्स आणि ब्लॉग्स मधून तर दिसणारच आहे. सो एक्सायटेड आम्ही सुद्धा आहोत आणि तुम्ही सुद्धा असालच. या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चव्हाण सिस्टर्स, बाय. एक ग्लास मला उचलून घेतलं शॉर्ट साठी.